मेंबर्स दिसत आहेत ना, 2 मेंबर जॉईन झालेले दिसत आहेत. नमस्कार, मी कल्पना ब्लॉग्स या चॅनलमध्ये तुमचे मनापासून अगदी स्वागत आहे. तर आज आपण पंजाबी ड्रेसचं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं हे बघणार आहोत. तर हे काही माझ्याकडे कापड आहेत बघा, हे ड्रेस मटेरियल आहे आणि याच्यातून काही मी कट पिसे आणलेले आहेत, काही पॅन्टची कापड आहेत किंवा काही टॉपची कापड आहेत. तर एक एक करून याचे आपण वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस कटिंग आणि स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत. तर माझ्या भाऊजाईला माझ्यासोबत हे शिकायचं होतं, तर येतीच ती थोड्या वेळामध्ये. तर ती आली की आपण पुढचं कटिंग स्टिचिंग सुरू करूयात. तोपर्यंत तुम्हाला अगदी बेसिक माहिती देते मी. आता यातला आपण कोणताही एक कट पीस घेऊ, सिंगल. ही बाकीची कापड ठेवून देऊयात, कारण हा अस्तरचा कपडा आहे, हा आता बाजूला ठेवून देऊयात. हा तर कोणताही शिवण क्लास करायचा असेल ना, तर आपल्याला काही बेसिक साहित्य लागतं मैत्रिणींनो. आणि ह्या व्हिडिओमध्ये मला एका ताईंनी मेसेज केला होता की आम्ही काय काय साहित्य आणायचंय. तर तुम्ही याच्यामध्ये फक्त हा व्हिडिओ बघायचा आहे मनापासून, अगदी मन लावून व्हिडिओ बघायचा आहे. आणि हा समजा आपला व्हिडिओ संपला किंवा आपलं हे लाईव्ह संपलं की याच्यानंतर मग तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे घरी. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण स्किप न करता बघावा लागेल. तर काही मुद्दे मी इथे लिहून घेतलेले आहेत, ते सुरुवातीला मी सांगते तुम्हाला. तर आजचं पंजाबी ड्रेसचं कटिंग आणि स्टिचिंग मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे जसं मी माझे ड्रेस वगैरे शिवते. आता हा अंगावरचा ड्रेस बघू शकता, हा मीच शिवलेला आहे. इथं फ्रंट ओपन ठेवलेला आहे आणि इथं शो बटन लावलेले आहेत. असंच मग मी ज्या पद्धतीने ड्रेस शिवते ते माझ्या पद्धतीचे ड्रेस तुम्हाला मी शिकवणार आहे. तुम्हाला फक्त हे व्हिडिओ बघायचे आहेत सुरुवातीला. आता तुम्हाला काही कटिंग स्टिचिंग करायचं नाहीये. हे व्हिडिओ तुम्ही अगदी मनापासून बघून घ्यायचे आहेत. आणि हे व्हिडिओ साधारण 15 दिवसाच्या अंतराने किंवा महिनाभरानंतर मी लॉक करणार आहेत. आणि याच्यानंतर मग या व्हिडिओला काही थोडे चार्जेस लागणार आहेत. तर हे व्हिडिओ तुम्ही शक्यतो लाईव्ह व्हिडिओज बघा, कारण की लाईव्ह व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी बारीक सारीक गोष्टींची माहिती मिळेल. आणि तुम्हाला काही शंका असतील, प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. तर त्याची उत्तर देण्याचा मी मध्ये मध्ये प्रयत्न करेल. तर आपल्याला समजा हा शिवण क्लास करायचा असेल तर सुरुवातीला लागतो आपल्याला हा इंची टेप. तर मी हे इंचांवर शिकवणार आहे. हा इंची टेप आहे. आणि हा क्लासला सुरुवात करण्यापूर्वी हा कोर्स अगदी बेसिक, म्हणजे ज्यांना अगदी शिवणकाम येत नाही त्यांच्यासाठी नाहीये, तर याच्यामध्ये तुम्हाला थोडं तरी शिवणकाम यायला पाहिजे अशांसाठीच हा कोर्स आहे. की तुम्हाला याच्यातलं समजा शोल्डर, मुंढा, ड्रेसची उंची, ड्रेस घेर याविषयी थोडीफार माहिती पाहिजे, किंवा ही टेपची इंची माहिती पाहिजे. आता मला थोडंसं लाईव्ह व्हिडिओचा अनुभव नाहीये, म्हणजे मी दुसऱ्या चॅनलवर घेतलेले आहेत लाईव्ह व्हिडिओ, परंतु आज माझा मुलगा सोबत असल्यामुळे टेक्निकल गोष्टी तोच सांभाळतो आणि मग त्याची मला थोडीफार मदत होते. तर मी एकटे जर असले तर मला लाईव्ह विषयी काही एवढी माहिती नाहीये. तर बघूयात असं आजचं लाईव्ह कसं होतंय. 4 मेंबर्स आहेत जॉईन झालेले. किती? 40. ओके. हां, तर सुरुवातीला आपल्याला ही इंची टेपची गरज पडते. हा बघू शकता इंची टेप आहे. याच्या बॅक साईडला सेंटीमीटरचे माप असतं, हे बघू शकता. बॅक साईडला असं सेंटीमीटरचं माप असतं आणि या सेंटीमीटरच्या मापाने तुम्ही मीटरचं माप काढू शकता. म्हणजे तुम्हाला समजा 1 मीटर कपडा कट करायचा असेल तर बघा 100 सेंटीमीटर दिलेले आहेत. तर 1 मीटर कपडा तुम्ही या मापाने कट करू शकता. किंवा इथे 50 सेंटीमीटर दिलेले आहेत, तर इथं अर्धा मीटर कापड कट करू शकता. तर या टेपवर दोन्ही बाजूने माप आहेत. इकडनं इंची आहेत आणि इकडनं सेंटीमीटरने आहेत. आता दुसरी गोष्ट लागते आपल्याला कात्री. तर इथं मी 2 कात्री वापरणार आहेत. ही स्पेशल कापड कट करायची कात्री आहे, म्हणजे थोडीशी मोठ्या साईजची. आणि ही पण चांगल्याच क्वालिटीची आहे, पण थोडीशी खराब झालेली आहे रफ टफ वापर केल्यामुळे. तर ह्या अशा कात्रीचा आपल्याला वापर पेपर कटिंगसाठी करायचा आहे. कारण ज्या कात्रीने आपण पेपर कटिंग करणार आहोत त्याच कात्रीने कापड कट करायचं नाही. कारण की काय होतं की या कात्रीला जास्त धार नाहीये, मग आपले कापड चुकीच्या दिशेने कट होतं आणि मग मापे वगैरे चुकू शकतात आपली. तर नेहमी 2 कात्री ठेवायच्या आहेत. अगदी घरातील कोणती साधी कात्री जरी ठेवली तुम्ही पेपर कटिंगसाठी तरी चालेल. फक्त कापड कटिंगसाठी अशी चांगली कात्री वापरायची आहे. तर दुसरे साहित्य म्हणजे कात्री लागणार आहे आपल्याला.
आता आणखी आपल्याला यासाठी ही अशी वही लागणार आहे. तर ही वही कशी आहे तर बघू शकता तुम्ही इथं एका बाजूने असं कोरं पेज आहे म्हणजे कोरं पान आहे आणि इकडच्या बाजूने रेषा दिलेल्या आहेत. तर या कोऱ्या पानावर आपण ड्राफ्टिंगसाठी इथं समजा कोरी जागा असते तिथं आपण ड्राफ्टिंग आकृत्या वगैरे करू शकतो आणि आकृतीमध्ये काय काय दाखवलेलं आहे तर त्याची कृती आपण या पानावर लिहू शकतो. तर यासाठी आपल्याला अशा वहीची गरज पडते. तर कोणते तुम्ही ब्लाऊजचा ड्रेसचा शिवण क्लास करत असाल तर त्यासाठी अशी वही वापरायची. आता इथं बघू शकता इथं मी आकृती सुद्धा काढलेली आहे आणि एक पेपर कटिंग करून इथं चिटकवलेलं आहे. म्हणजे याची घडी कशी करायची यासाठी मी तशी कागदाची घडी करून चिटकवलेली आहे. दुसरी आपल्याला लागणार आहे ही मोजपट्टी. ही तुम्ही साधी वापरली तरी चालेल, काचेची, लाकडी किंवा ही अशी वापरली तरी चालेल. तिसरी ही पट्टी आहे लाकडाची पट्टी आहे एल शेप आकाराची. याला एल शेप आकाराची पट्टी म्हणतात. या पट्टीने कापडाचा कोस वगैरे काढला जातो किंवा समजा आपल्याला लांब लांब रेषा आखायच्या असतील तर त्यासाठी या पट्टीचा उपयोग होतो. आता बऱ्याचदा कापडाला कोस असतो बघा, म्हणजे एखादं कापड तिरकस असतं. तर आपल्या कलाकल्पना चॅनलवर एका व्हिडिओमध्ये मी एका ड्रेसचं कटिंग दाखवलेलं आहे आणि त्या व्हिडिओमध्ये कापडाचा कोस कसा काढायचा हे दाखवलेलं आहे किंवा त्याची माप कशी घ्यायची हे दाखवलेलं आहे. तर तुम्हाला निवांत वेळ मिळाल्यावर तुम्ही तोही व्हिडिओ पहा. तर आजही तुम्हाला मी कापडाचा कोस कसा काढायचा हे अगदी सोप्या भाषेमध्ये दाखवणार आहे. आता पाहू शकता इथं खडूचा बॉक्स आहे. तर आपल्याला हे असे खडूही लागणार आहेत आणि हे खडू कसे आहेत थोडेसे पातळ आहेत. तर सर्रास काही काय करतात की जो आपला फळ्यावरचा खडू आहे ना त्याने मार्किंग करतात. तर त्याने मार्किंग केलं तर काय होतं की थोडीशी माप कमी जास्त होऊ शकतात, म्हणजे एका दोन रेष. तर शक्यतो असा खडू वापरायचा. हा काही 10 ते 15 रुपयाला एक बॉक्स मिळतो आणि वेगवेगळे कलर्स असतात बघा याच्यामध्ये. पुन्हा आपल्याला टाचणे लागणार आहेत. मी त्या पलीकडच्या रूम मध्ये आहे, तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने की ज्या टाचणे असतात त्या टाचण्यांचा वापर करायचा आहे. वापरल्यामुळे काय होतं की आपल्याला कापड सरकत नाही आणि कटिंग करायला सोपं जातं. आता जवळपास मी तुम्हाला सर्व साहित्य दाखवलेलं आहे. याच्यामध्ये समजा एखादा पेन, स्केच पेन ठेवायचा आहे किंवा मापांसाठी याची कोरी वही सुद्धा तुम्ही वापरू शकता. इकडनं तुम्ही या पानावर असं माप लिहू शकता आणि या पानावर तुम्ही ड्राफ्टिंग करू शकता. अशी वही वापरली तरी चालणार आहे. आता याच्यामध्ये मी काही मुद्दे लिहून घेतलेले आहेत ते सांगते मी तुम्हाला. मामीला फोन करू तुम्ही. तर सुरुवातीला आपण 5-6 ड्रेसचं कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत थोड्या दिवसांमध्ये, म्हणजे एक 8-15 दिवसामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे 5 ते 6 ड्रेस कसे कट करायचे आणि पूर्ण त्याचं स्टिचिंग कसं करायचं हे अगदी डिटेलमध्ये बघणार आहोत. तेव्हा आपल्या लाईव्हला तुम्ही जॉईन राहा. फक्त अट एकच आहे की तुम्हाला थोडंसं तरी त्यातलं नॉलेज पाहिजे की शोल्डर, मुंढा किंवा ड्रेसची उंची ही कशी मोजली जाते किंवा थोडंसं तुम्हाला त्यातलं शिवणकामातलं नॉलेज पाहिजे. तर आपण कारण डायरेक्ट पेपर कटिंग आणि कापडाचं कटिंग सुरू करणार आहोत. आणि हा सलग नसणार आहे कोर्स आपला. मध्ये मध्ये आपण 2 दिवसाचा गॅपही घेणार आहोत, कारण की समजा आज जे शिकवलं तर ते तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्या 2 दिवसामध्ये कटिंग करू शकता. दादाकडे जा. तर याच्यामध्ये कोणकोणते ड्रेस बघणार आहोत ते सांगते मी तुम्हाला. ड्रेसचे शक्यतो 2 प्रकार असतात. दादाकडे जा. तर मागे पुढे ओपन गळ्याचा, म्हणजे ओपन गळ्याचा ड्रेस हा एक प्रकार असतो आणि एक बंद गळ्याचा हा एक प्रकार असतो. म्हणजे मागे पुढे ओपन मध्ये भरपूर प्रकार असतात शिवण्यासारखे आणि कॉलरचे जे बंद गळे असतात त्याच्यामध्ये भरपूर शिकण्यासारखे प्रकार असतात. तर आपण दोन्ही प्रकार बघणार आहोत. दादा करता बस ये ना, तू बस ना, तुझं कापड वगैरे आण. तर माझी भाऊजाई आहे, वर्षा आहे तिचं नाव. तर तिलाही हा कोर्स करायचा होता तर म्हटलं चला आपण सोबतच करूयात. तर मागे पुढे ओपन गळ्याचे काही ड्रेस शिवणार आहोत आपण. बंद गळ्याचे शिवणार आहोत. पुन्हा साधी पॅन्ट शिवणार आहोत, म्हणजे जी साधी सलवार असते ती. एक चुस्त पॅन्ट शिकणार आहोत. पुन्हा जी पॅरलल पॅन्ट म्हणजे पलाझो पॅन्ट असते त्यातून आपण 2 प्रकार शिकणार आहोत. एक अगदी साधी सरळ आणि एक अगदी पॅरलल स्ट्रेट पॅन्ट शिकणार आहोत. आणखी समजा जसं वेळ मिळेल तसं तुम्हाला पुढे मी कोणकोणते आपण प्रकार शिकणार आहोत ते सांगणारच आहे. तर चला तर मग आपण सुरुवात करूयात.
तर आधी मी पेपर कटिंग करणार आहे, म्हणजे ड्राफ्टिंग कसं करायचं किंवा सुरुवातीला आपण माप कशी घ्यायची ते तुम्हाला सांगते. तर स्किप न करता लाईव्हला तुम्ही जॉईन राहा. आणि हे तुम्ही लाईव्ह बघत असाल तर प्लीज लाईव्हला लाईक करा किंवा ही लाईव्ह तुमच्या ओळखीच्या मैत्रिणींना शेअर करा की ज्यांना या लाईव्हचा किंवा या क्लासचा उपयोग होणार आहे. जा ना दादा जवळ बस. बरं बस, बसायचं तुला इथं. इकडे बरे गौरव, गौरव इकडे माझ्याकडे. आपण माप कशी घ्यायची बघू. लवकर इकडे चल 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 चल. तुला एक पान देते त्याच्यावर नाव लिहून घे. इकडे गौरव माझ्याकडे जवळ. उभा उभा राहा, उभा राहा, उभा राहा. तर तुम्हाला ना माप कशी घ्यायची ड्रेसची हे सांगते बरं का. आता या मुलाच्याच अंगावरून माप कशी घ्यायची हे सांगते मी तुम्हाला. सरळ उभा राहा. आता आपण सुरुवातीला फक्त टॉपचं कटिंग करणार आहोत. तर टॉपचं कटिंग करण्यासाठी काय काय माप लागतात. तर पूर्ण उंची लागते बघा, अशी पूर्ण उंची, कमर उंची लागते, सीट उंची लागते, पुन्हा कमर घेर लागतो, सीट घेर लागतो, पुन्हा शोल्डर, मुंडा, गळा रुंदी, पुढचा गळा उंची, मागची गळा उंची, बाही उंची, बाही रुंदी आणि छातीचं माप लागतं, छाती घेर. टॉपसाठी एवढी मापं लागतात. तर सुरुवातीला आपण पूर्ण उंचीचं माप घेऊया. हे बघा, या शोल्डर पासून दिसतंय ना तुम्हाला, शोल्डर पासून ही जी खांद्याची टीप असते ना बघा, कोणत्याही समजा त्याचा टी शर्ट आहे, इथे खांद्यावरची टीप आहे ना, इथून असं मोजायचं आहे. आणि हा जो गुडघा आहे ना थोडासा पुढं घ्यायला लावायचा समोरच्याला, किंचित. सरळ उभा राहा आणि गुडघा पुढं घे. आणि या गुडघ्याच्या थोडंसं खाली साधारण 2 ते 3 इंच एवढं टॉपचं माप घ्यायचं, साधारण 26 इंच. पूर्ण उंची 26 इंच. मी फक्त तुम्हाला याची माप सध्या घेऊन दाखवते कशी घ्यायची. नंतर मी माझ्या मापाचीच पेपर कटिंग किंवा ड्रेस कटिंग करणार आहे. सरळ उभा राहा, सरळ उभा राहा. आता हे पूर्ण उंचीचं माप झालं. कोणी शॉर्ट टॉपही शिवतं, गुडघ्याच्या वरती शिवतं 3-4 इंच किंवा गुडघ्याच्या खाली 4-5 इंच असं शिवतं. तर मी साधारण गुडघ्याच्या खाली 2 इंच घेतलेलं आहे. शोल्डर पासून कमर उंचीचं माप घेताना हे बघा, हे जे कोपर आहेत ना, कोपर, या कोपरच्या समांतर रेषेमध्ये घ्यायचं आहे. हे तू पण बघा वर्षा. हे जे कोपर आहेत ना, या कोपरच्या सरळ रेषेपर्यंतच कमर उंचीचं माप घ्यायचं. 10 इंच घे कमर इंचीचं माप. आणि सीट घेऱ्याचा माप घेताना या शोल्डर पासूनच इथून जे आपले टॉपचे कट सुरू होतात ना, तर या कट पर्यंत माप घ्यायचंय सीट उंचीचं. जे आपले टॉपचे कट असतात ना, इथून स्टार्ट होतात ना, तर इथपर्यंत घ्यायचं सीट उंचीचं माप. 15 इंच. त्याच्यामध्ये ऍड नाही करायचं नाही, ते कटिंग करताना सांगते त्याच्यात किती ऍड करायचं. आता ही आपली उंचीची माप झाली. तर टॉपची गळा उंची बघूयात. तर गळा उंचीचं माप घेताना बघा, समोर बघा असं या शोल्डर पासून सरळ टेप धरायचा आहे बरं का. सरळ टेप धरायचा आहे असा. आणि समांतर रेषेमध्ये तुम्हाला गळा उंची जेवढी हवी ना तेवढं घ्यायचं माप. 3 इंच घेऊ शकता, 4 इंच घेऊ शकता. आता मोठ्यांसाठी शक्यतो आपण 4, 5, 5.5 इंच घेऊ शकतो. असं समांतर सरळ. तू इथं साधारण 4 इंचावर म्हणजे 4 इंच लिहून घे गळा उंची. समोर का दिसतोय? अरे तो दिसतोय. मागं घेऊ का थोडस पुढं? हा, थोडस उभं राहा. बस बस. हा ठीक आहे ठीक आहे, ओके. हा, आता गळा उंचीचं माप घेतलंय आपण इथून शोल्डर पासून. आता शोल्डरचं माप कसं घ्यायचंय बघा. असं पाठीमागून हा टेप टाकायचा आहे गळ्याच्या. आणि हे जे खांदे असतात ना दोन्ही, तर हे बघा, या दोन्ही खांद्याच्या मध्ये जसं हड्डी असते बघ, इथं एक खांद्याची हड्डी असते ना, तर ह्या हड्डीपासून तर ह्या हड्डीपर्यंत असं शोल्डरचं माप घ्यायचंय. किंवा समजा जो अंगावर ड्रेस असेल ना किंवा ब्लाऊज असेल, तर त्याचे जे बाही जिथून सुरू होते ना तिथून तर या बाहीच्या एंडिंग पर्यंत असं माप घ्यायचं शोल्डरचं. शक्यतो असं हड्डीपासून हड्डीपर्यंतच घ्यायचं. तर हे शोल्डरचं माप आहे 10 इंच. 10 इंच शोल्डर. आणि मुंड्याचं माप तुम्ही या शोल्डर पासून साधारण बघा इकडे बाहीच्या बाजूला समांतर असं घेऊ शकता. एक 4.5 इंच घेऊ शकता. हे बघा असं समांतर. शक्यतो शोल्डर मुंड्याची माप तर गळ्या उंचीनुसारच ठरतात, पण तुम्हाला एक सांगते मी की समजा अशी माप आपण घेऊ शकतो. आता आपली बाही उंची राहिली आहे, तर इथून जी बाही सरळ करा, इथून जी बाही जोडली इथून हे बघा टेपचं टोक ठेवले आणि बाही उंची आपल्याला जेवढी हवी तेवढी घ्यायची. आता ही
हे हाफ उंचीचं बाही उंचीचं माप झालं 4 इंच हाफ बाही. 3/4 बाही या कोपराच्या खाली 3 इंच येईल साधारण किंवा 4 इंच 3/4 बाही येईल. आणि पूर्ण लॉंग बाही हवी असेल तर या मनगटापर्यंत घ्यायचे आणि त्याच्यामध्ये +1 किंवा 1.5 इंच घ्यायचे शिवणीसाठी. तर आपण सध्या हाफ बाहीचंच माप घेणार आहोत, तर 4 इंच करूयात बाही उंची. आता दंड घेऱ्याचं माप घेताना हे बघा, अंगामध्ये जो शर्ट किंवा काही जो ड्रेस असेल किंवा हे बघा असा टेप घेऱ्यामध्ये धरायचा आहे आणि टेपच्या आतल्या बाजूला बोट टाकायचे आणि हे बघा थोडंसं 1 इंच किंवा अर्धा इंच सैल राहील एवढं दंड घेऱ्याचं माप घ्यायचे. किंवा समजा कस्टमरला ज्याप्रमाणे त्याची रिक्वायरमेंट असेल तसं तुम्ही दंड घेऱ्याचं माप घेऊ शकता. तर इथं मी 7 इंच घेतले दंड घेऱ्याचं माप. छाती राहिली. हा, आता छाती आणि ही पूर्ण आता उभी माप झाली. आपला आता घेऱ्याची माप घेऊयात. आता हे बघा मेन माप आपला आहे छाती घेऱ्याचं. ते बघा असं बॅक साईडने टेप टाकायचा आहे आणि पूर्ण बगलेला चिकटून घ्यायचा आहे. हा, हे बघा पूर्ण बगलेला चिकटून घ्यायचा आहे. आणि हे बघा इथं हे छाती घेऱ्याचं माप घेताना पूर्ण या मधोमध घ्यायचं आहे छातीच्या आणि छातीचा उभार जिथं असतो ना तिथपर्यंत माप घ्यायचा आहे. आणि याच्या आतमध्ये बोट वगैरे टाकायचं नाही इथं टेपच्या आतमध्ये. पूर्ण असं छातीच्या या उभाराचं गोल घेऱ्यामध्ये माप घ्यायचं आहे. तर हे आहे 21.5. याच्यामध्ये आपण नंतर मार्जिन वगैरे घेणार आहोत. पुन्हा तसंच कमर घेऱ्याचं माप घेताना हे जे कोपर आहेत ना हाताचे, तर इथून या कोपरापासून समांतर असं कमरेचं माप घ्यायचं आहे. कमर अगदी थोडंसं म्हणजे सैलही सोडायचं नाही किंवा जास्त फिटही घ्यायचं नाही टेप. हे बघा हे 20 इंच. जास्त सैलही सोडायचं नाही, जास्त घट्टही ठेवायचं नाही टेप. आता राहिलं सीट घेऱ्याचं माप. तर सीट घेऱ्याचं माप आपला सीटचा जो बॅक साईडला उभार असतो ना त्याच्यावरून असं घेऱ्यामध्ये घ्यायचा आहे बरोबर. आणि हे बघा 22 इंच आहे सीट घेऱ्याचं माप. जाता बरोबर दादा 1 मिनिट बॅक साईडचा गळा राहिली नाही आहे बरोबर. आता आपलं मागची गळा उंची राहिली तर हा पुढे मागे ओपन असलेला गळा आहे. म्हणजे हे बघू शकता तुम्ही, हा टी शर्ट मागच्या साईडने बंद गळा आहे. तर हा दुसरा प्रकार झाला टॉपचा, बंद गळ्याची माप. तर आपण पुढे मागे ओपन गळा असलेला म्हणजे पुढे सुद्धा ओपन गळा असतो आणि बॅक साईडला 4 ते 5 इंच ओपन गळा असतो असा टॉप कटिंग करणार आहोत. तर आता मागची उंची बघूयात. इथे शोल्डर पासून खालच्या बाजूला आपल्याला हव्या तेवढ्या उंचीचा गळा घ्यायचा आहे. तिथे मी साधारण 4 इंच करते. 4 इंच कर. ठीक आहे, जा तिकडे. बघू घेतलीच माप. आता ही जी पूर्ण उंचीचं माप घेतलंय आपण टॉपची उंची, तर त्याच्यामध्ये 2 इंच मिळवायचे. कॉल येत आहेत ऑर्डरसाठी. तर टॉपचं माप टाकताना पूर्ण उंचीमध्ये खालच्या बाजूला तळाकडे 2 इंच मिळवायचं आणि वरच्या बाजूला अर्धा इंच घ्यायचं. ते आता तुला पेपर कटिंगला दाखवतोच मी कसं घ्यायचं. कमर उंचीमध्ये काही एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं नाही. सीट घेऱ्यामध्ये आपण 2 इंच मार्जिन घेणार आहोत. पण ते सीट घेर पूर्ण याचा 15 इंच भरला ना तर याचा चौथा काढायचा आणि त्याच्यामध्ये मग 1.5 इंच मिळवायचं. आता समजा तुम्हाला माप घेऊन दाखवली छोट्या मुलाच्या अंगावर, तुम्हाला मी माझ्या मापाचं आपण पेपर कटिंग करून बघूयात. आता माझ्या मापाप्रमाणे म्हटलं तर छाती आहे 34 इंच. नाही पेपर राहू दे, पेपर कटिंग करायचं आपल्याला. छाती 34 इंच, कमर 29 इंच, सीट घेर आहे 37.5 इंच. आता ही जी तिन्ही जी माप आहेत तर ही तिन्ही माप पेपरवर टाकताना त्याचा चौथा करायचा आणि त्याच्यामध्ये +1.5 इंच करायचं. हा, तर आधी साधा ड्रेस शिवताना पण 3 प्रकारे फिटिंगचे माप आपण घेऊ शकतो. आपल्याला अगदी सैल जर माप हवं असेल तर छाती घेऱ्याचा चौथा अधिक 1.5 आणि 1.5 इंच घ्यायचं. म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. अगदी सैल माप हवं असेल तर 2.5 इंच. जर मीडियम माप हवं असेल तर छाती घेऱ्याचा चौथा अधिक 1.5 इंच अधिक मार्जिनसाठी 1.5 इंच घ्यायचं. आणि अगदीच फिटिंगचा ड्रेस शिवायचा आपल्याला. बॅक साईडला चेन वगैरे असते बघ,
पूर्ण फिटिंगचा. तर छाती घेराचा चौथा अधिक अर्धा इंच प्लस 1.5 इंच मार्जिनसाठी असं घ्यायचं. हा 1.5 इंच म्हणजे 2 इंच. तर पण मग आपल्याला सरस आपण मीडियम फिटिंगचे शिवतो. आता पहिले पूर्वी शिवायचे सैल ड्रेस, आता शक्यतो मीडियम फिटिंगचे शिवतात. आणि ज्या 35-40च्या पुढच्या लेडीज असतात त्यांचे शक्यतो मीडियम फिटिंगचेच असतात. ज्या यंग मुली असतात, तरुण मुली, त्यांचे चेनचे किंवा जास्त फिटिंगचे असतात. त्याच्यात पण अर्धा इंच घ्यायचं थोडंसं. तर आपण ही जी ड्रेस बघणार आहोत ते मीडियम फिटिंगचेच बघणार आहोत शक्यतो. तर समजा छाती घेर आणि कमर घेऱ्यामध्ये आणि सीट घेऱ्यामध्ये किती मिळवायचे ते सांगितलं तुम्हाला. आता शोल्डर मोंड्याची माप ही मागच्या गळ्या उंचीनुसार ठरतात. तर ते तुम्हाला मी दाखवते. आता मी वहीमध्ये बघून तुम्हाला सांगते. तुम्हाला वाटत असेल की ही वहीमध्ये बघून सांगते, हिला काय येत असेल, पण तसं काही नसतं. हे जरी 6-7 वर्षापूर्वीची वही असेल किंवा आपली फार पूर्वीची जरी माप असली तर या मापांमध्ये किंवा आपली जी प्रोसेस आहे, आपली कृती आहे, त्याच्यामध्ये कधीच बदल होत नसतो. फक्त नवीन ज्या डिझाईन्स येतात, नवीन काय थोडंसं वेगळे त्याच्यात प्रकार येतात, त्याच्यामध्ये बदल होत असतो. आपले माप तर ते तसंच असतात असं. तर शोल्डर मुंड्याची माप सांगते तुम्हाला मी. आता मुंडा खोली छातीनुसार असते बघा. तर ही सर्व माप तुम्हाला मी, हा कोर्स झाला आपला, त्याचा पूर्ण चार्टही देणार आहे. म्हणजे मुंडा खोलीचं माप कसं घ्यायचं, शोल्डरचं माप कसं घ्यायचं, जे गळ्यानुसार ठरतं त्याचा पूर्ण चार्ट देणार आहे तुम्हाला मी हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर. पण आता आपल्याला 34 छातीचा मुंडा पाहिजे आहे. तर 34 छातीसाठी 5.25 इंच मुंडा घ्यायचा आहे. तिथे तू लिहून घे. 34 छातीसाठी 5.25 ते 5.5 मुंडा चालू शकतो. तर 5.5 वर घे थोडंसं, म्हणजे मीडियम माप ठेवायचं आहे आपल्याला. तर 5.5. तर हे आम्हाला, मी जो क्लास केला त्या मॅडमने आम्हाला हे चार्टनुसार माप लिहून दिलेले आहेत. आणि त्याच मापानुसार मी आजपर्यंत ड्रेस स्वतःचेही शिवले आणि बाहेरच्यांचेही शिवले. अगदी फिटिंगमध्ये आणि व्यवस्थित बसतात. तर कोर्सच्या शेवटी तुम्हाला मी हा चार्ट देणारच आहे. आता पुन्हा याला आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे. तर मागची गळा खोली मी साधारणतः 5.5 घेणार आहे. म्हणजे पुढे मागे ओपन गळ्याचा ड्रेस असेल ना, तर 4 इंचापर्यंत ड्रेस असेल तर पुढे मागे ओपन गळ्याचा ड्रेस शिवायचा. आणि 3 इंच जर मागची गळा उंची असेल ना, तर बंद गळ्याच्या मापाची गळ टाकायची. मग ती बंद गळ्याची माप अगदी पूर्ण येते एकदम, म्हणजे वेगळीच येते ती, म्हणजे बंद गळ्याची. तर आपण सध्या पुढे मागे ओपन शिवतोय ना, तर 4च्या पेक्षा जास्त गळ्याची माप टाकायचं. म्हणजे 4.5, 5, 5.5 ते 5.5 टाकू शकतेस तू. 5.5 चालेल. 5.5 मागची गळा उंची टाक. म्हणजे पुन्हा एकदा मी तुम्हाला हा पॉईंट सांगते की ड्रेसचे 2 प्रकार असतात. एक पुढे मागे ओपन गळा आणि एक बंद गळा. तर पुढे मागे ओपन गळ्यासाठी 3 इंचाच्या पुढची समजा माप मागची गळ्याची 3.5, 4, 5 अशी माप असली ना, तर त्याला म्हणायचं पुढे मागे ओपन गळा. आणि 3च्या आतमध्ये असतील म्हणजे 3, 2.5, 2, 1 तर त्याला मग बंद गळ्याची माप टाकायची. ही दोन्ही माप अगदी पूर्णपणे वेगवेगळी आहेत. तर किती टाकलं शोल्डरचं? गळा, हा मागची गळा उंची घेतली आहे 5.5 आणि मुंडा 5.5. मुंडा 5.5 घेतला ना. 34 छातीसाठी. हा ठीक आहे चालेल. नाही 5.5 कर. 5.5 लागेल. 34 छाती. हो हो 34 छातीला 5.5. आणि गळा रुंदी आपण इथं 2.5 घेणार आहोत. गळा रुंदी पुढची किंवा नाही ती दोन्हीला एकच चालते. तर 34 ते 32 ते 34 छातीपर्यंत 2.5 ते 3.5 इंच गळा रुंदी चालते. आपल्या आवडीनुसार असते. कोणाला असं थोडासा कमी अरुंद गळा चालतो किंवा कोणाला थोडासा रुंद गळा आवडतो. तर आपण याला 34 छातीला 3.5 इंच रुंदीचा गळा घेणार आहोत. केलं 3.5 इंच. पुढची गळा उंची आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो. तर पुढची गळा उंची साधारण 6.5 घेणार आहे मी. पुढची गळा उंची 6.5 इंच कर. ठीक आहे. आता ही आपली महत्वाची माप झाली आहेत. आता आपण पेपर कटिंग करून घेऊयात. ही माप सांग मला बरं का, जी आपण लिहून घेतलीत ना. आता कापडाची घडी कशी करायची ह्याचे पण 2 प्रकार असतात. आले 2 मिनिटं ताई, फक्त पाणी पिऊन आले.
आवाज नका करू. तर हे बघा, हे कापडाचं कट पीस आहे आणि टॉप साठी साधारण 2-2.25 मीटर किंवा 2.5 मीटर कापड लागतं आणि असं 2 मीटर मध्ये सुद्धा आपला टॉप होतो. तर हे मी असे कट करत असते बघा बाजारातून. पर्स मेकिंग साठी पण लागतात आणि याचे ड्रेस पण आपण शिवू शकतो. जसं कॉटनचं कापड आहे बघा, किती मस्त प्युअर कॉटनचं कापड आहे. हे साधारण 2 मीटर असेल. बघते मी मोजून किती आहे. कारण तुम्ही जर समजा बाहेरच्यांचे ड्रेस जर घ्यायचे असतील तुम्हाला किंवा घेणार असाल तर नेहमी कापड वगैरे मोजून बघायचं, त्याच्यामध्ये ड्रेस होतो की नाही बघायचं. जवळपास हे 2.25 मीटर कापड आहे. तर आता या कापडाची घडी कशी करायची तुम्हाला सांगते मी. तर त्यापूर्वी कागदावर दाखवते कशी घडी करायची. आता समजा ही कापडाची लांबी आहे असं समजूया. आता हे बघा, ही कापडाची लांबी असते आणि हा असतो कापडाचा पणा. लांबीच्या बाजूला इथं असतात असं काठ असतात बघा कापडाच्या. तर आपण 2 प्रकारे घडी करू शकतो या कापडाची. आपण याची उंचीमध्ये असं फोल्ड करू शकतो आणि पुन्हा एकदा अशी 4 पदरी घडी करायची. हे बघा असं. आता ही बंद बाजू खालच्या दिशेला घेतलीये आणि इकडे सुट्टे पदर आहेत. तर इकडं गळ्याची मापं टाकायची, इकडं शोल्डर मुंड्याची मापं टाकायची आणि ते उंचीला मापं टाकायची. पण अशी घडी केल्यानंतर काय होतं, आपल्याला हा मुंडा कट करताना हे दोन्ही पदर वेगवेगळे कट करून मग कट करावे लागेल. माप तर टाकू शकतो आपण याच्यावर एकत्रितच, पण जेव्हा आपल्याला मुंड्याचं माप कटिंग करायचंय किंवा गळ्याचं माप कटिंग करायचंय त्यावेळेस आपल्याला हे दोन्ही पदर सुट्टे करून घ्यावे लागतात. तर मग मी जी नेहमी ज्या पद्धतीने घडी करते ना, तर त्यात आणि या पद्धतीमध्ये काय होतं की आपलं कापड थोडंसं वेस्टेज जातं. तर तुम्हाला मी जी पद्धत वापरते ती सांगते. आता हे बघा, हा कापडाचा पणा आहे म्हणजे रुंदी आहे कापडाची आणि ही आहे उंची. तर आपल्याला जी आपली कापडाची जेवढी घडी असेल ना तेवढं घडीमध्ये काप असं हे बघा दुमडायचं आहे. एवढंच फोल्ड करायचंय. पूर्ण हे असं अखंड नाही दुमडायचं. हे बघा, हे एकावर एक पदर असे नाही टाकायचे. आता तुम्हाला सांगते घडी कशी करायची. समजा एक 34 इंच छाती आहे, तर त्याचा चौथा किती झाला? 8.5. 8 चौक 32, अर्धा 8.5 इंच चौथा भाग याचा झाला छातीचा. त्याच्यामध्ये आपल्याला मीडियम फिटिंगचं घ्यायचंय तर 1.5 इंच मिळवणार आहे. 8.5 प्लस 1.5 इंच 9, 9.25 झाले. 9.25 झाले ते. आणि प्लस आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच घ्यायचंय. गौरव बाजूला सर 9.25 प्लस 1.5 इंच म्हणजे 9.25, 1 10, 10.15, 11.15. 11.15ची टोटल जवळपास ही घडी होते. परंतु या घडीपेक्षा म्हणजे छातीचं माप झालं ना हे घडीचं, तर जो खालचा आपला तळाकडचा हा घेऱ्याचा भाग असतो ना, हा आपल्या छाती घेऱ्यापेक्षा नेहमी 2 इंचाने किंवा 3 इंचाने जास्त असतो. तर नेहमी या घडीच्या मापानुसार घ्यायचं. जो तळघराचा आपला घेर असतो ना तळघेराचा, तर समजा इथं 11.15 येत आहे ना, तर या 11.15 पेक्षा 11.12, 11.12 आणि 12, 13 जवळपास 12.5 ते 13 इंच अशी घडी टाकायची आपली याची. जो तळ घेराची आपली घडी असेल ना त्यानुसार ही घडी टाकायची. म्हणजे हा पूर्ण सलग पट्टा आपल्याला कापड मिळतं एक्स्ट्रा. याच्यामध्ये आपण लांबाही करू शकतो किंवा हा बाहेर काढून सुद्धा आपलं कापड बरंचसं उरतं. तर नेहमी हे बघ अशी रुंदीमध्ये घडी करायची आणि पुन्हा अशी फोल्ड करायची. आता इथं तुम्ही एकावर एक टोक व्यवस्थित ठेवू शकता. हे बघा अशी घडी करायची आपल्याला कापडाची. हे बघू शकता इकडं असं ही एवढी घडी केली आहे. इकडे एवढं कापड शिल्लक आहे. आता इकडे बंद बाजू आहे, तर या ओपन बाजूला इकडं शोल्डर मोंड्याची मापं टाकायची आणि इथं गळ्या रुंदीची मापं टाकायची, इकडं उंचीची मापं टाकायची. हे बघा पुन्हा घडी दाखवते तुम्हाला मी. जेवढा तळ घेराचा आपला त्याला ड्रेस घेर म्हणतात. जो तळ घेराचा भाग असतो ना टॉपचा त्याला ड्रेस घेर म्हणतात. तर हे बघा ड्रेस घेरची रुंदी घेतली आपण आणि पुन्हा मध्यभागी फोल्ड केले असं. हे बघा असं फिरवून हे बघा इथं गळ्याची मापं, इकडं शोल्डर मोंड्याची मापं, इकडं ड्रेस घेरची मापं. आता आपण पेपर कटिंग बघू सुरुवातीला, नंतर आपण कापडावर कटिंग करू. तुम्हाला निश्चितच आज पूर्ण एक टॉपचं कटिंग बघायला मिळणार आहे. पण त्याआधी तुम्हाला एक पेपर पॅटर्न कसा काढायचा हे सुरुवातीला दाखवते. म्हणजे तुमच्या म्हणजे पद्धत कशी आहे ते लक्षात येईल. हे बघा हे समजा कापड आहे
तर एवढी घडी केली याची. आता आपली 11:15 येत होती ना घडी टोटल सगळी. 8:30ची घडी. 8:30. गौरवच्या मापाबद्दल करा. नाही आपल्या मापावर, माझ्या मापावर दाखवते. 8:30 प्लस 1.5 इंच इथं आणि पुन्हा 1.5 इंच घ्यायचं आपल्याला मार्जिनसाठी. तर टोटलच घडी लागेल बहुतेक याची, नाही का? नाही एवढं बसणार नाही. का घ्यायचंय कापडावर, घ्यायचंय डायरेक्ट कापडावरच घेऊ पेपर कटिंग मध्ये वेळ घालवण्यापेक्षा, की नाही? हा. चालेल. ह्याच्यावर घेऊयात आपण आधी. आता हे बघा कापडावरच घेतो पेपरवर वेळ घालवण्यापेक्षा. ही पूर्ण कापडाची लांबी आहे आणि कापडाच्या उलट बाजूवर नेहमी माप टाकायची, म्हणजे सुलट बाजू आतमध्ये टाकायची. तर हे बघा मी कशी घडी घालते बघा. याचा सिंगल कपडा ठेवलाय आणि कापडाच्या एका बाजूने अशी घडी करणार आहे मी. हा कापडाचा काठ दिसतोय बघा, इथं घडी करायची आपल्याला. गौरव आतमध्ये ये. मापाची वही दे, तू माप घेतलेली. छाती 34 ना, तर 8.5 प्लस 1.5 इंच किती झाले? 8.5 9 9.25 9.25 प्लस 10 11 ना, 11. तर आपण ड्रेस घेर 12.5 इंचाचा घेणार आहोत. म्हणजे छातीच्या घेरानुसार घडी न टाकता जो आपला खाली ड्रेस घेर घ्यायचा आहे ना त्याच्यानुसार घ्यायचं. 11.25 आपल्याला छातीचं घडीचं माप टाकायचंय, पण घेऱ्याचं माप जास्तीच असतं ना. 11.25 11.12 12.5 आपण टाकूयात खालचं माप, म्हणजे पूर्ण घडीचं माप आपण 1.5-2 इंचांनी. कोणाला जास्त पण पाहिजे असतो तर 13 इंच पण घेऊ शकतो आपण ड्रेस घेर. 12.5. तुला मी नंतर देईन डिटेल मध्ये लिहून, तू फक्त प्रोसेस लक्षात घे कसं कटिंग आणि कसं आखायचं. तिथं आपण 12.5 इंचचं माप टाकणार आहोत बघा. पूर्ण आहे बघा, सगळीकडे सारखंच घ्यायचं हे माप. गौरव ऋत्विक त्याच्याकडे लक्ष दे, घरात घे त्याला. हे बघा इथं मी 12.5 इंचाचं माप टाकल्यानंतर पूर्ण आपल्याला 12.5 इंचाचंच माप सगळीकडे टाकायचंय. सगळीकडे सारखं माप आलं पाहिजे, कमी जास्त नको कुठेच. फक्त घडी करेपर्यंत वेळ लागतो, पण बाकीची माप टाकायला मग नंतर वेळ नाही लागत. किती भरलं ते? 12.5 सगळीकडं सारखंच मोजून घ्यायचं. याने काय होतं, पूर्ण संपूर्ण पट्टा आपल्याला कापड मिळतं आणि असे सुट्टे पदर वगैरे करायचं काही झंझट नाही. किंवा काय होतं, आपण जी पहिली सुरुवातीला घडी घातली ना त्याने काय होतं, ते सुट्टे पदर कधी कधी लक्षात करायचं राहत नाही लक्षात आपल्या. आणि मग ते पूर्ण दोन्ही पण बॅक साईडचे आणि फ्रंट साईडचे गळे एकत्रच कट केले जातात आपल्याकडून चुकून. त्यासाठी ही पद्धत बेस्ट. थोडस पलीकडे घे. आता हे बघा पूर्ण इथून तर त्या सेंटर पर्यंत मी 12.5 इंच माप घेतलंय. आता बरोबर असं मध्यभागी हात टाकायचा आहे आणि याची दोन्ही टोकं जुळवायचे. हे बघा फक्त घडी करेपर्यंत वेळ लागतो, बाकीची माप सगळी पटपट टाकली जाणार आहेत नंतर. ठीक आहे, आपण या बाजूने घेऊयात, आपलं असं सोयीचं जाणार आहे. ऋत्विक गौरवला घरात आण. येणार नाही, तो वरती गेलाय. त्याला अभ्यासाला व्यवस्थित टोकं जुळवून घ्यायचे सारखी. खाली आता इथं वरती घडी टाकताना हा जो खालचा पार्ट आहे तर 1/2 इंच थोडासा पुढच्या पार्ट पेक्षा जास्त घ्यायचा आहे. कारण इथं आपण शोल्डर उतार वगैरे देणार आहोत, किंवा नाही जरी दिला तरी बॅक पार्ट 1/2 इंच जास्तच घ्यायचा फ्रंट पार्ट पेक्षा. आता हे कापड पूर्ण सरळ आहे त्याच्यामुळे याचा कुठे कोस वगैरे दिसत नाहीये, त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे काही कोस वगैरे काढून दाखवणार नाही. पण समजा कापडाचा कोस जर काढायचा असेल ना तर सिंगल पदर घ्यायचा कापडाचा आणि पट्टी सरळ अशी रेषेत समांतर ठेवायची. बरोबर इकडे या समांतर ही पट्टी इकडे सरळ ठेवली ना
इकडे बरोबर आपल्याला कापडाचा कोस दिसतो, पण हे कापड अगदी सरळ आहे, कुठंच याला कोस वगैरे नाही, तर आपण डायरेक्ट याला कटिंग करायला घेऊया किंवा आखायला घेऊया. आता हे बघा, याची सुलट बाजू मी आतल्या दिशेला टाकली आहे. आपण एक मार्किंग उलट दिशेने करणार आहे मार्किंग. हा, शिवायला पण सोपं आणि फ्रंट म्हणजे सुलट बाजूला आपलं मार्किंग पण उमटत नाही. इकडे केलं एकसारखं सगळं, हाताने सगळं असं सारखं प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित, एकावर एक आले पाहिजेत पदर. एकदम कमेंट वाचते, कोणाकोणाची काही शंका असतील तर. उलट 1:30 चालू होईल, ऋतिकनेच केली मेसेज. नाही जास्त नाही येतं, ठीक आहे, ते मला व्हायचं ते. तुझा फोनला कर बरं जॉईन लाईनला 34-36 आहे का फोन जवळ का नाही, नसेल तर जाऊ दे जाऊ दे जाऊ दे बस. आता हे लक्षात आलं तुझ्या अंगावरून माप घेतली आपण, आता ते छातीचं माप त्याच्यामध्ये किती मिळवायचे लक्षात आलं, ठीक आहे. त्याची दोरी वगैरे कट करते. म्हणजे ज्या ड्रेसचे पुढं पण गळा असतो आणि मागं पण गळे असतात ना मोठे मोठे, त्याला पुढं मागं पण गळा म्हणतात. आणि मग कधी कधी आपण रेडीमेड ड्रेस घेतो बघ, त्याचे कधी 1 इंच गळा असतो बॅक साईडला किंवा थोडेसे 3 इंचापर्यंत छोटे छोटे गळे असतात. ते सगळे बंद गळ्याचे माप थोडेसे वेगवेगळे माप असतात. त्याचं बंद गळा म्हटलं शोल्डर मोठं येतं, मोठं आहे, जास्त येतं. बंद गळ्याची माप म्हटलं की शोल्डर जास्त, मुंडा जास्त. हो हो. आता सुरुवातीला आपण पूर्ण उंचीचं माप टाकू. तर माझ्या मापावर पूर्ण उंची म्हटलं तर एक 42 इंच उंची घ्यावी लागेल. तर हा फ्रंट साईड आहे ना, तर फ्रंट साईडच्या इथं टेप ठेवलाय वरती, बॅक साईडला वरती अर्धा इंच सोडलंय आणि इथून माप घ्यायचंय पूर्ण उंचीचं. तर 41 वर घेते, 41 वर मार्किंग करायचं आणि खाली फोल्डिंग साठी 2 इंचवर मार्किंग करायचं. तर अभ्यासाला बसव, चित्र वगैरे काहीतरी करायचं. इथे थोडं सारखं कर बरं. ठीक आहे, ओके. आता ह्या पट्टीचा उपयोग बघा, थोडस वरती कापड घेते. ही जी खाली तळाकडची माप टाकली आहेत ना, तर ही तळाकडची माप इथं आखायला पट्टीचा सरळ उपयोग होतो बघा. हे बघा, हा हे बघा, इथं मार्किंग आहे, वरचं मार्किंग इथं आहे. ही पट्टी या कापडाला बरोबर समांतर ठेवायची आहे. हे बघा, इथून अशी समांतर ठेवायची म्हणजे बरोबर सरळ रेष आखल्या जातात. आलेच मी, आणि खालची सुद्धा रेष तशीच आखायची आहे. हे नंतर कट करणार आहेत आपण, आधी सगळे माप टाकून घेऊयात. त्याच्यात बरोबर दिसतं. त्यांच्याकडे कॅमेरा आहे ना, तो इकडे नाही. थोडस दिसतंय तरी काय नाही दिसतं. 1 मिनिट, आलेच 2 मिनिटात मी. जॉईन करून दे पटकन फास्ट. तिथं ठेव मशीनवर. दादा दे. आता सुरुवातीला आपण याची उभी माप टाकूयात. म्हणजे याचं आपण गळा उंची किती घेतलेली, गळा उंची याची 6.5 इंच घेतली पुढची गळा उंची. तर इथं 6.5 वर मार्किंग करायचं. हे बघा, फ्रंट साईडचं इथं टेप ठेवलाय आणि इथं 6.5 वर मार्किंग केलंय. आता कमर उंचीचं माप टाकूयात. तर कमर उंची 13.5 इंच आहे. 34 छातीसाठी 13.5 इंच असं माप घेतलेलं आहे कमर उंची. आता सीट उंचीचं माप असंच टाकायचंय, तसंच टेप ठेवायचं आणि खाली टाकायचंय. 21 इंचावर टाकायचंय. ही अंगावर माप घेतलेली आहेत, मग त्यानुसार मी टाकते. याच्यामध्ये काही प्लस वगैरे करायचं नाही या उंचीच्या मापामध्ये.
जसं अंगावर माप घेतलीत ना त्यानुसारच टाकायचे. आणि आता हे रेषा अशा आडव्या आखून घ्यायच्यात. हे बघा, या पट्टीचा उपयोग म्हणजे या कापडाला अशी समांतर ठेवून आपल्याला सरळ रेषा आखता येतात. तू एकदम लक्ष दे, तू याच्यावर नको जाऊस बरं का, म्हणजे मी काय सांगते ना. आता ही उभी माप झाली आहेत, आता आपल्याला आडवी माप टाकायची आहेत. तर शोल्डरचं माप टाकायचं आपल्याला. शोल्डरचं माप नाही घेतलेलं तू? नाहीये. दिलेलं आहे तुम्ही, शोल्डरचं नाही. हा हा, 34 छातीसाठी 5.5चा मुंडा सांगितला होता. म्हणजे मागील गळा खोलीनुसार असतात शोल्डरची माप. तर मागचा गळा खोली आपण किती घेतली होती? 5.5 म्हटलं होतं. 5.5 साठी 6 ते 6.25 इंच शोल्डरचं माप चालेल याला. तर आपण मागची गळा उंची 5.5 करूया आणि शोल्डर 6.25 करूया. सव्वा सहा ना? 6.25. किती? एकच मेंबर आहे ऋतिक जॉईनला? ठीक आहे. ठीक आहे, जाऊ दे, काही हरकत नाही. दिसतंय ना पण ते लाईव्ह मध्ये दिसतंय ना माप वगैरे? ठीक आहे. हा चलो. मी आणली होती. थोडंसं उशिरा दिसतंय. तिकडे जा, दादाकडे जा ऋतिक. ठीक आहे. शोल्डरचं माप सांग किती घ्यायचं? शोल्डरचं 6.25 ना? 6.25. शोल्डरचं माप आहे 6.25 आणि गळा रुंदी आहे 3.5 इंच. हे बघित अशी सरळ रेषा आखून घ्यायची. गळा उंची घेतली ना आपण इथं 6.5 आणि इथं ही शोल्डरची रेषा आखून घ्यायची. आता आपल्याला गोल गळा घ्यायचा आहे पुढचा. इथं 1 इंचावर मार्किंग करायचंय आणि शोल्डर साठी इथं 1 इंचावर मार्किंग करायचंय आणि 1.5 इंचावर मार्किंग करायचं. पाठीमागच्यासाठी पण मुंडा तर आपण 5.5 घेतलेला आहे. 5.5 नसेल, बघ बरं किती. 34 छातीसाठी पण 5.5 गळा उंचीनुसार आहे ना. हा चेंज केला आपण दाखव. इथे तू 5.5 लिहिलं ना मुंडा, म्हणजे बघ चार्ट नुसार सांगितलं तुम्ही. गळा रुंदी झाली आहे. आपण 5.5 घेतला मागचा गळा, तर मग 6.25 आहे शोल्डर आणि मुंड्याचं ना 6.5 तर 5.5. हा बरोबर आहे, 5.5. ठीक आहे. 5.5 शोल्डर किती आहे? शोल्डर जर 6.25 घेतलंय तर 5.5 ते 6 इंच घेऊ शकतो आपण मुंडा. तिथे 6 इंचावर घेते मी, मार्किंग करते. हो हो, तू तिकडे जा दादाकडे अभ्यास करायला. हे बघ, 6.25 शोल्डर आणि 6 इंच मुंडा. इथं 1 इंच आणि 1.5 इंच. 1.5 इंच बाहेरची बाजू आहे, 1 इंच आतली बाजू. आता छातीचं माप किती आलं होतं? 8.5 प्लस 1.25 इंच म्हणजे 9.25.
9.25 आलं होतं ना, हा तर इथं 9.25 इंचावर मार्किंग करायचंय 9.25 प्लस 1.5 इंच. आणि पुढं 1.5 इंचावर मार्किंग करायचं. इथं 1.5 इंचावर मार्किंग करायचं. आता कमरचं माप आहे 29, तर 29चा चौथा 6.25, 7 चौक 28, हो 6.25, 6.25 ना, 7.15, हा 7.15 प्लस 1.5 इंच 8 इंच होतं. आणि इथं बाहेरच्या साईडला 1.5 इंच शिलाई मार्जिन. सीट घेर आहे 38, तर 19, 38चे निम्मे 19, 19चे निम्मे, किंवा असं टेप नाही करू शकतो समजा. हे बघा सीट घेर आहे 38, तर हा टेप बरोबर 38 वर निम्मा केला. 19चे निम्मे 9.5, त्याच्यामध्ये 1.5 इंच मिळवले की 10.15 इंच होतात. आणि पुढं 1.5 इंच मार्किंग. खाली इथं आपल्याला किती झालं हे 12 आहे ना, 12.5 घ्यायला पाहिजे. थांब ना, 1.5 इंच ठेवूयात. इथं आपण 10.15ची घडी घेतली, म्हणजे सीट घेर घेतलाय 10.15 आणि 1.5 इंच मार्जिन घेतलंय. तर टोटल हे झालंय 12. तर इथं खाली 12.5 इंच पाहिजे होतं, तर हे 12 इंचच झालंय टोटल माप, तर काय हरकत नाही. इकडं आपण 1 इंच मार्जिन ठेवू आणि राहिलेला भागा ड्रेस घेरसाठी 11 इंच घेऊ. इथं 1.25 इंच केलं तरी चालेल, ते आपण कट जेव्हा टीप मारू तेव्हा ऍडजस्ट करून घेऊ त्याच्यामध्ये. पण साधारण याच्यापेक्षा खाली 1.5 ते 2 इंच हे माप जास्त घ्यायचंय. आता हे बघ, हे बाहेरचं मार्किंग आणि आतलं मार्किंग, हे दोन्ही आतलं मार्किंग आतल्या मार्किंगला जुळवून घ्यायचं. हे अशी नाही दिसत. कसं अँगल घ्यावं तेच कळत नाही मला. असं लांब घ्यावं लागेल, लांब. तुम्ही मागं हो हो, मोबाईल तिकडे जा गौरव. तुमचा पूर्ण चेहरा दिसतो, पण ते कापड दिसत नाही ना. आता पहा कापड दिसते, आता दिसते. दिसतंय ना. कॅमेरा तुमच्याकडे जास्त. हो तेच ना. आता हे जे बाहेरचं मार्किंग आहे सीट घेऱ्याचं आणि कमर घेऱ्याचं, तर हे व्यवस्थित असं जुळवून घ्यायचंय बघा, तिरप. पुन्हा हे इथं पण आतल्या दिशेने जुळवून घ्यायचं. आता इथं छातीचं माप आहे दोन्ही, आतलं आणि बाहेरचं, हे सुद्धा कमर घेऱ्याच्या मापाला जुळवून घ्यायचे. आता समजा थोडस छातीचं जास्त माप असेल ना, तर इथं थोडासा एक गोल आकार द्यायचा. जे 13-14 वर्षाच्या मुली असतात ना, 12-13 वर्षाच्या, तिथं असं सरळ तिरप घेतलं तरी चालतं. थोडं छातीचं जर माप जास्त असेल ते असं गोल आकार द्यायचा, किंचित तिथं अर्धा इंच असा गोल आकार द्यायचा आहे की नाही. आता इथं वरचे पदर कट करायचे आपल्याला, समजा गळ्याच्या भागाचे, आणि बॅक साईडचे 4 पदर कट करायचे. याला आपण काय शोल्डर उतार वगैरे देणार नाही. ते गळ्याच्या रेषा बघायच्या पूर्ण सरळ वरती जोडल्यात अशा इथं. आता मार्किंग करायचं, कटिंग करू आपण. आता हे सरकीला बाजूला आधी फक्त आपण हे बाहेरच्या बाजूचं कटिंग करून घ्यायचंय, गळ्याचं नंतर करायचंय कटिंग. काही ड्रेस दोन्हीकडचे मोंडे सेम दिले जातात ना. हा, म्हणूनच फक्त बॅक साईडचं कटिंग करून घ्यायचं बाहेरच्या बाजूने. मग जे 2 पदर सुट्टे राहतात ना, त्याचं गळ्याचं आणि फ्रंट साईडचं मुंडा नंतर कट करायचा. खाली कटच नका मग डायरेक्ट बाहेरून कटिंग.
हे बघा एवढं कापड शिल्लक याच्यामध्ये आपण बाही उंची काढणार आहे आणि ती खालची जी रेष आहे ते बरोबर सरळ रेषेत कट करून घ्यायचं आहे. त्याच्यात आणखी एक सांगण्यासारखी रेष म्हणजे याची डिझाईन बघा, अशी उभी डिझाईन आहे ना, तर ही अशी याची उंचीमध्ये घेतली तर छान दिसेल, पण ही जर अशी आडवी घेतली असती उंचीमध्ये डिझाईन तर चांगली दिसली नसती. ते डिझाईननुसार सुद्धा आपण कापडाचं कटिंग करायचं असतं. त्याचे 2 पदर राहिलेत कटिंग करायचे. तर बॅक साईडचा पार्ट आपण बाजूला करून घेऊ. त्यासाठी ते ना थोडेसे हे करायचे, कट देऊ म्हणजे कसं फिटिंगची टिपा द्यायला सोपं जाईल. हां, 4 पदर बघा इथं हे जे फिटिंगचं मार्किंग आहे, आतलं मार्किंग म्हणजे फिटिंगचं मार्किंग. हां, तर याला इथं थोडंसं कट देऊ इथं छोटेसे, म्हणजे बरोबर याच्यात फिटिंग करायला आपल्याला लक्षात राहील. इथं सुद्धा हे आणि सीट घरायच्या इथं नाही. हां, आता बॅक साईडचा भाग पूर्ण काढून घ्यायचा बाहेर. आणि इथं फ्रंटचा भाग याचा मुंड्याचा भाग आणि गळ्याचा भाग कट करायचा आहे. गळा खाली आपला बॅक साईडचा गळा राहिलाय, तर बॅक साईडचा गळा 5.5 इंच आहे. हे बघा इथं 5.5 इंचवर मार्किंग करते, इथे खाली 2.5 इंचवर मार्किंग करायचं. इथे बरोबर असा चौकोन करायचा, या कोपऱ्यातून 1 इंचवर मार्किंग करायचं आणि गोल गळ्याचा आकार द्यायचा. हे झालं कटिंग बॅक साईडचं. आले का लक्षात थोडंफार का बऱ्यापैकी? चांगल्यापैकी. हां, म्हणजे सोपं आहे. ड्रेसचं काय एवढं अवघड नाही. ब्लाऊज इतकं फार एकदम फिटिंगचं पण नसतं त्याच्यामध्ये, हे की नाही. आता ही आपली बाही काढायची. बाहीसाठी लॉंग बाही का शॉर्ट? हाफ बाईच कट करायची आपल्याला. त्याचे उलटे पदर मी जुळून घेते एकाला एक. छाती घेर किती आला होता आपला? 9.25. गौरव तिकडे 9.25 होता ना. 8.5 प्लस पाऊण इंच किती झाले? 9.25. 18. आता बाईसाठी काय केली तर 2 पदरी कापड घेतलंय. हे सुलट बाजू एक समोर ठेवल्यात आणि उलट बाजू वरच्या दिशेला केली. हे बघा, सुलट बाजू समोर आहेत आणि इकडे थोडासा कापडाचा जास्त भाग होता, तर इथं आपलं बाईचं कटिंग करायचंय. अशी 2 पदरी घडी झाली. आता पुन्हा एकदा घडी करायची आहे, म्हणजे 4 पदरी घडी होईल. असं फक्त व्यवस्थित जुळवून घ्यायचे एकमेकांना. त्याच्यामध्ये बसती की नाही बघून येतं, मग दुसऱ्या बाजूने काढावी लागेल. इकडनं नाही बसत आहे. बाईची उंची किती घेणार आहे आपण? 5.5 ना. 5.5 प्लस त्याच्यामध्ये 1 इंच. 6.5 आणि 7 इंच घ्यावे लागेल. ठीक आहे, बसेल.
तर आपली छाती घेराची घडी असते ना जेवढी, तेवढी ही बाईची घडी घ्यायची. म्हणजे 8.5 प्लस पाऊण 9.25 घडी पाहिजे आपली इथं. बाहेर आपण 1.5 इंच मार्जिन घेऊ शकतो. आता इथं आपल्याला हे इकडे सुट्टे पदर आहेत ना, हे बघ सुट्ट्या पदराकडे आपल्याला 34 छातीसाठी 3.5 इंचावर मार्किंग करायचं. इथून खालून 3.5 इंचावर. आता याचा मध्य करायचा 9, त्याचा मध्य असं टेपने करायचा. असं इथं बाईची उंची घेऊ 5.5 प्लस 1.5 इंच, 7 इंच उंची घेतली. इथून एवढं साधारण 1 इंच सरळ भाग ठेवायचा. ह्या 3.5 इंचापासून इथं मध्य आलेलं आहे ना, असा आकार द्यायचा. हा, आणि थोडस 1/2 इंच आकार द्यायचा बाहेरच्या बाजूचा. मला लक्षात. हे बघ, उंची घेतली, त्याच्यामध्ये साधारण 1.5 ते 2 इंच मिळवलं, 2 इंच. आणि छातीची घडी इतकी घडी घेतली, बाहेर 1 इंच मार्जिन घेतलं शिलाईसाठी. इकडनं माशाचं तोंड, म्हणजे आपण बाईला आकार देण्यासाठी म्हणतात त्याला, माशाचं तोंड म्हणायचे पूर्वी. तर मग इथं 3.5 घेतलं 34 छातीसाठी. आतलं मार्किंग याचा निम्मा भाग केला असा बाईसाठी. हे बघ असं इथं मार्किंग केलं, आणि बाई उंचीचं मार्किंग इथे. इथून आकार द्यायला सुरुवात करायची. आतलं पण फारच आतमधून नाही द्यायचा, थोडंसं बाहेरूनच द्यायचा असा. हे बघ, आणि इथं थोडंसं सरळ 1 इंच ठेवायचं साधारण, नाही का, फार एकदम टोक नाही करायचं असं. आणि इथूनच पुन्हा बाहेरचा आकार द्यायला सुरुवात करायची. आणि ह्याच्यामध्ये अंतर फक्त 1/2 इंच ठेवायचं दोन्हीमध्ये. हे झाली बाही. आणि इकडे ह्या बाजूला दंड घेर. तर दंड घेर किती घेतलेले आपण साधारण? नाही, हा नाही, दंड घेर नाही घेतलेला आपण. 6 ते 6.5 इंच घ्यावा लागेल. आणि प्लस शिलाई इंच, आपली शिलाई मार्जिन 6 इंच प्लस 1.5 इंच. बाहेरचे मार्किंग जुळवले असे. सोपी बाई, एवढी काही अवघड नाहीये. आता हा वेगळी थोडीशी, इथं कमी आकार असतो बाईच्या याला. बाहेरच्या बाजूवर मी इथं कटिंग करून घेते. गौरव बाजूला हो, दादाकडे जा. इथं मध्ये कट दिलाय. आता इथं 2च पदरावर फक्त कटिंग करायचं आपल्याला. हे सुट्ट करायचं असं, आणि हे 2 पदरावरचे कटिंग करायचे 1/2 इंचाच्या मार्जिनने. झाली बाही कटिंग. आता ड्रेस पेपर कॅनव्हासने गळ्याचा आकार कटिंग करायचा. पेपर कॅनव्हास घेऊन येते. आता आपल्याला गळ्याचे आकार काढायचे आहेत, कट करायचे आहेत, आणि गळ्याला पट्टी जोडायची. तर त्यासाठी पेपर कॅनव्हास लागणार आहे. हे बघा, असा पेपर कॅनव्हास असतो. एक जण डायरेक्ट ड्रेसवर पण जे आपण गळे कट केलेत का दोन्हीचे पण बॅक साईड ते कट केलेत ना, तशी कट न करता सुद्धा आपण
गळ्याची पट्टी जोडू शकतो. कुठे ती गळ्याची बघा हे आहेत ना आकार. ठीक ते आहे. दोन्ही बॅक साईड आणि फ्रंट साईडची ना. डायरेक्ट याच्यावर पण पट्टी काढू शकतो आपण, जेवढा आकार पाहिजे तसा. म्हणजे काय करायचं, त्याचं फोल्ड करायचं मध्यभागी साधारण 8 इंचाचं फोल्ड करायचं असं. इथे गळा रुंदी आखायची 2.25. असं सोपं जातं, ॲक्युरेट होतो गळा. आता ते पुढच्या ड्रेसला करू आपण तसं. ते जे आपण गळे कट केलेत ना ते यानुसारच करू. ते बघ असं गळ्याचा आकार करून कट करून घ्यायचं आणि ते कापडात चिटकवायचं. आलं लक्षात? पलटी ते मग त्याला जोडून पलटी करायचं. पण आता आपण हे गळ्याच्यानुसारच घेऊ. हे बघा गळ्याचे आकारचे निघालेले पीस आहेत ना, ते बरोबर जुळवायचे आणि याच्यावर ठेवायचे असे. इथं पण बंद बाजू आहे, व्यवस्थित जुळवून धरायचे. बाजूने 1 इंच शिलाई मार्जिन राहील एवढं का शिल्लक ठेवायचं. पेपर कॅनव्हास जुळवलंय व्यवस्थित. दोन्ही बोल ना. दोन्ही प्रकारे आपण गळ्याचे आकार करू शकतो. वरती थोडंसं 1/2 इंच सोडलंय, कमी जास्त व्हायला नको म्हणून. हे बघ याच्या आकारानुसार आधी आखून घ्यायचं. बाजूने 1 इंच मार्जिन सोडायचंय. हे बघा आणि 1 इंचावर असं पुन्हा बाजूने आकार आखून घ्यायचा आणि कट करून घ्यायचं. आलं लक्षात? हे दोन्ही पण आपण गळे तसेच आखून घेऊ. व्यवस्थित जुळवून घ्यायचं. हे वरती 1/2 इंच किंवा अर्धा इंच सोडायचं, म्हणजे कधी कधी कापड सरकतं, कमी जास्त होतं म्हणून. अगदी ॲक्युरेट नाही घ्यायचं. हे मात्र एकसारखंच घ्यायचं, इथं नाही जास्त घ्यायचं नाही का. 1 इंच मार्जिन. गौरव बघा याप्रमाणे असं केल्यानंतर इथे व्यवस्थित जुळवून धरायचंय. आणि आता आतला आकार कट करून घ्यायचा. झाल्या गळ्याच्या पट्ट्या. आता उरलेलं कापड कोणतं हे ना, तर जे उरलेलं कापड आहे त्याच्यातूनच आपल्याला गळ्याच्या पट्ट्या तयार करून घ्यायच्यात. हे बघा असं बाजूने जर तशी घडी केली ना, मी ज्याप्रमाणे सांगितलं तर भरपूर कापड उरतं. त्याच्यामध्ये मग आपण दुसरं काही पर्स वगैरे शिवू शकतो किंवा दुसऱ्या ड्रेसला आपण डिझाईनला पण हे कापडामध्ये उपयोग होतो. मांडायचं. डायरेक्ट घडीवर टाका. घडीवर ते सोपं आहे. काय नाही, घेऊन कट करून असंच. ह्याच्या पण बाजूने 1/2 इंच मार्जिन सोडायचंय आणि मग कट करायचंय. नाही, बाहेरून 1/2 इंच मार्जिन सोडायचंय. आपण ते चिटकवल्यानंतर मग कट करणार आहे. तुला वाटत होतं ना पट्टीच्या आकारानेच कट करायचं, ते चिटकवल्यानंतर आपण कट करू. ते मग सोपं नाही जात. पूर्ण पट्टीच्या आकारामध्ये जर कट केला ना कापडाचा आकार, आपल्याला इस्त्री करायला अवघड जातं. त्याला इस्त्री करून चिटकवायचं. दाखवते इस्त्री करून कसं चिटकवायचं. दुसरा आकार नाही बसणार.
जास्त. आता हा जो पेपर कॅनव्हास आहे ना, तर ह्याची ही एकीकडून चमकणारी बाजू असते बघा, आणि एकीकडून एकदम साधी बाजू आहे. त्या कापडाची ही उलट बाजू आणि ही सुलट बाजू. तर काय करायचंय, कापडाच्या उलट बाजूवर ही चमकणारी बाजू ठेवायची अशी. याच्यावर इस्त्री फिरून घ्यायची. इस्त्री फिरवली की बरोबर चिकटून जातं त्याला तो कॅनव्हास. कॅनव्हास वापरल्यामुळे आपली गळ्याची फिनिशिंग अगदी कडक येते, अशी छान येते. अशी चमकणारी बाजू असते एकी बाजूने. इस्त्री गरम करून हे चिकटवून दाखवते तुम्हाला कशा प्रकारे गळ्याचा आकार तयार करायचा. दोनच मिनिटांमध्ये हे मी इस्त्रीने चिटकवून घेते. स्टिचिंग पण होईल का आज? अडीच वाजलेत ना. अडीच? हा. Incoming voice call from +91 9545 52793. Incoming voice call from +91 9545 52793. हॅलो, तो बाहेर गेलेला 2 मिनिटासाठी. नाही बाहेर गेला नाही, तर घरीच आहे, पण बाहेर गेले. आल्यावर फोन करायला सांगते. ओके हो. ठीक आहे, आला. काय पडले का? हे बघा, या प्रकारे याला हे कॅनव्हास चिकटला गेलाय. आता काय करायचंय, फक्त ही जी बाजूचं मार्जिन याच्यावर असं फोल्ड करायचंय आणि टीप देऊन घ्यायची. याला टीप दिली की नंतर मग आतल्या बाजूने इथं 1/2 इंच मार्जिन सोडून कट करायचंय. किंवा तुम्हाला याचं स्टिचिंग कसं करायचं मी आपण उद्याच्या लाईव्हमध्ये बघूयात. अगदी डिटेलमध्ये तुम्हाला दाखवेल की ह्या गाळ्याची पट्टी टॉपला कशी जोडायची. तर आजचं लाईव्ह आजच्या पुरतं इथंच थांबूयात. याचं स्टिचिंग तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मी पुढच्या किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते. आणि उद्याची अपडेट देते की उद्या किती वाजता आपण लाईव्हला येणार आहोत. आधी थोड्याशा कमेंट बघते. मैथिली जगताप, नमस्कार ताई. सुरेखा राख, ओके, नमस्ते ताई. ठीक आहे, आजचं लाईव्ह आपण इथंच थांबूयात. याचं स्टिचिंग तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते. परंतु तुम्हाला ह्या टॉपचं कटिंग कसं करायचं किंवा ड्राफ्टिंग कसं करायचं किंवा याची मापं कशी घ्यायची, तर याचं तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा लाईव्ह पुन्हा बघा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की याची मापं कशी घ्यायची, ड्राफ्टिंग कसं करायचं. आणि काही तुमच्या अडचणी असतील तर तुम्ही या चॅनलवर एखाद्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून मला विचारा. नक्कीच तुम्हाला मी तुमच्या शंकांचं निरसन त्याच्यावर करेल. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, म्हणजेच उद्याच्या व्हिडिओमध्ये.